नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज फोटक्स ब्लाउजचं कटिंग बघूयात। तर फोटक्समध्ये आपल्याला समोरच्या भागामध्ये उंची वाढवून घ्यायची असते आणि त्याच्याबरोबर समोरचा पार्ट जो आहे आपला त्याच्यामध्येही आपण मार्जिन वाढवून घेत असतो। नेहमीच्या ब्लाउजमध्ये मार्जिन जे वाढवून घेतो त्यापेक्षा आपण जो टक्स घेतो, जितका टक्स घेतलेला आहे तेवढ्याच इंच आपण अंतरही वाढवून घेत असतो। ते कसं घ्यायचं आणि समोरच्या भागामधील उंची कशी एक्स्ट्रा घ्यायची आणि कमी कशी करायची ते मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर आता बघा, आपण इथं उंची टाकायची आहे। सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे। आपला 42 साईजचा ब्लाउज आहे, तयार उंची 15 आहे। आपण 1 इंच मार्जिन घेतलेला आहे, म्हणजे 16 इंच घेतलेला आहे, बरोबर। 16 इंच उंच घेतलेला आहे, तर इकडच्या साईडलाही आपण 16 इंच घेऊयात आणि उरलेला जे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। तर आपलं आता हे बरोबर आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण माप टाकायचं आहे। आपला 42 साईजचा ब्लाउज आहे, त्यामुळे आपल्याला गळा रुंदी जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे। तर साईजनुसार गळा रुंदी आपण कमी जास्त करत असतो। 3 इंच गळा रुंदी इथं आपण घेतलेली आहे। 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। शोल्डर जे आहे ते आपण इथं 3.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे तयार शोल्डर आपलं 3 इंच होणार आहे। त्याचबरोबर आता आपला समोरचा गळा जो आहे तो 7 आहे, म्हणजे 6.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, असं आपण 7 इंच घेतलेला आहे। इथंही आपण 3 इंच आहे का 3 इंचावरतीच मार्किंग करायचं, म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही। नेहमी आपण डबल माप टाकायचं वरती आणि खालच्या साईडला, म्हणजे माप जे आहे ते आपलं डबल टाकलं म्हणजे आपलं चुकत नाही, बरोबर येते एकदम। आणि मोठ्या साईजचे ब्लाऊज कटिंग करताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं, तर ते होऊ नये त्यासाठी आपण परफेक्ट असं कटिंग करायचं आहे। इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे। तर एक साईजचं जर तुम्ही कटिंग व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना, तर प्रत्येक साईजचं तुम्ही चार्टप्रमाणे करू शकता। इथं आपण गोलाकार दिलेला आहे। त्याचबरोबर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा जो आहे तो मुंडा आपण इथं 6.5 इंच घ्यायचा आहे। 42 साईजच्या ब्लाऊजला मुंडा जो असतो तो 6.5 इंच असतो। इथंही आपण 3.5 इंच वरतीच मार्किंग करायचं आहे। बघा, थोडंफार इकडे तिकडे होतं, मग आपण डबल माप टाकलं ना तर परफेक्ट येतं आपलं, त्यामुळे डबल माप टाकायचं आहे। वेळ लागतो, पण माप आहे ते एकदम परफेक्ट निघतं, म्हणून माप जे आहे ते नेहमी डबल टाकून घ्या। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। तर आपला 42 साईजचा ब्लाऊज आहे, 10.5 इंच छातीचा चौथा भाग आपला आणि 1.5 इंच मार्जिन। तर आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग केलेलं आहे, तर आपण हे मार्किंग जे आहे ते तसंच आपण खाली घ्यायचं आहे। तर बघा, इथं कमरेचं माप टाकायची गरज नाही, आपले कमरेचं माप नाही टाकलं तरी ब्लाऊज परफेक्ट येतात। काही जण काय करतात, कमरेचंही माप घेतात, तेही बरोबर आहे, पण आपण असं घेतलं तरी आपला वेळ वाचतो, परफेक्ट आपल्या लवकरात लवकर लक्षात येतं। त्यामुळे आपण जी सोपी पद्धत आहे तीच बघायची आहे। सोपं जितकं असेल तितकं आपल्याला लवकर लक्षात येतं। आणि आता बघा, हे मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। मुंड्याचे आकार आपल्याला 1.5 आणि 1 इंचावरती द्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा जो आहे तो 1.5 इंचावरती, समोरचा आहे तो 1 इंचावरती, 2 मार्किंग करायचे। मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि मग मुंड्याला आकार द्यायला सुरुवात करायची। मुंड्याला आकार देताना 1.5 इंचाचा मुंडा आहे, त्याला आकार देताना इथून आपल्याला थोडंसं 1/2 इंच खाली जाऊन व्यवस्थित असा गोल आकार आला पाहिजे आपला, म्हणून आपण थोडंसं खाली जायचं आहे। मोठा ब्लाऊज आहे, फिटिंग करताना परफेक्ट यावा त्यासाठी आपण हे बघा, हे जे आहे ते असं मार्किंग करून व्यवस्थित असा गोल आकार दिलेला आहे। आता दुसरा आकार देताना आपल्याला इथून द्यायचा आहे। इथून देऊन आपल्याला हे जे आहे ते थोडंसं 1/2 इंच बाहेरच्या बाजूला जाऊन हे असा आकार द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे इथं आपला कपडा गोळा होणार नाही आणि ओढणार नाही, त्यासाठी 1/2 इंच थोडंसं बाहेर जायचं आहे। तर थोडंसं आपलं मार्कर थोडंसं लाईटली चालते, त्यामुळे डार्क मोठे मोठे करून दाखवत आहे। हे आपले मुंड्याचे आकारही व्यवस्थित आलेले आहेत। त्याच्याबरोबर आता आपल्याला काय करायचं, असे मुंड्याचे आकार आले तर ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो, गोल आकार आला पाहिजे। आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी घ्यायची आहे। क्रॉसपट्टी घेताना 3.5 इंच इथं घ्यायचं अगोदर, 3.5 पावणे 4 इंच तुम्ही इथं घेऊ शकता।
आणि इकडच्या साईडला 2.5 3 इंच घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. 2.5 इंच आपण इथं घेऊया. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते आता इथं हे आपण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे मार्किंग करायचं आहे. आता बॉक्स करायचा, वरती जे अंतर आहे त्याला आपण कर्वमध्ये आकार द्यायचा, म्हणजे कसं परफेक्ट आकार देता येतो आपल्याला. डायरेक्ट असं क्रॉस ओढलं तरी व्यवस्थित असा आकार येत नाही. फोटक्सचं ब्लाऊज आहे, आकार व्यवस्थित आला पाहिजे. आता हे जे आहे ते आपल्या साईडला असं करून घ्यायचं. हा पेपर आपल्या साईडला करायचा. आकार देताना आपल्याकडे व्यवस्थित जसं आपल्याला सरळ होईल त्या पद्धतीनं हे करून घ्यायचं आहे. इथून आता सुरुवात करायची आहे, अशा पद्धतीनं सुरुवात करायची आहे आणि असं इथं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. योगपट्टी म्हणतात, क्रॉसपट्टी म्हणतात, तुम्ही जे म्हणत असाल ते. अशा पद्धतीनं आपली योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. टक्स घ्यायचा आहे तर इथलं आपण अंतर एक वेळेस मोजूया अगोदर आणखीन एकदा, म्हणजे आपलं बरोबर आलं पाहिजे. 10.5 इंच बरोबर आणि मार्जिन जे आहे ते बरोबर 1.5 इंच आपलं इथं येते. रेषा आपली थोडीशी क्रॉस झालेली आहे, त्यामुळे डबल माप टाकायचं म्हणजे आपलं माप परफेक्ट येतं. बरोबर. तर आता आपल्याला इथं आकार द्यायचे आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बरोबर 4 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हा टक्स झाला. आता हा टक्स झालेला आहे तर आता हे जे आहे ते आपण इथला 5.5 आहे, 5.5चा मध्य काढायचा आहे. 5.5चा मध्ये येतो 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथंही आपल्याला एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपण 3 इंचाचं केलेलं. आता ह्या दोन्हीच्या मधलं अंतर किती आहे, 2 इंच. तर मग आपण इकडेही 2 इंच असं टक्स घ्यायचा आहे, 2 इंच. आणि इथंही आपण इथून 2 इंचावरती एक मार्किंग करायचं म्हणजे मुंड्याच्या टक्सकडे. म्हणजे काय होईल, ते आपले तिन्ही टक्स एकदम परफेक्ट येतील. आता 1 इंचाचा जो मुंडा घेतलेला आहे तिथून इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. जितकं अंतर येईल तितकं तुम्ही तर येऊ शकता. एकदम मुंड्याच्या मध्ये घ्यायचं नाही, 1/2 इंच सोडून मग मार्किंग करायचं. म्हणजे आपण ज्यावेळेस इथं 1/2 इंचाचा टक्स घालू त्यावेळेस इकडं अंतर येऊ शकतं, मुंड्यामध्येच आलं पाहिजे, मुंड्याच्या अलीकडं. म्हणून आपण इकडं मुंड्याच्या इकडल्या साईडला 1/2 इंच घ्यायचं आहे, बरोबर मध्यावरती मार्किंग नाही करायचं. त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला वरती 2 इंच घ्यायचं आहे आणि हे असं मार्किंग करायचं आहे. 2 इंच किंवा 1.5 इंच घेऊ शकता आणि हे असं मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं 4 टक्सचं मार्किंग व्यवस्थित असं झालेलं आहे. हा जो राऊंड आहे तो आपला व्यवस्थित असा आलेला आहे, गोल आला पाहिजे असा. म्हणजे कसं आपलं हे जे गोल आलं ना तर आपलं परफेक्ट असं माप निघतं. म्हणून असं व्यवस्थित असा आपला आकार आला पाहिजे. बघू शकता तुम्ही आपण कसं परफेक्ट असं मार्किंग केलेलं आहे. एक माप परफेक्ट आलं ना बाकीचे सगळे माप परफेक्ट निघतात. म्हणून आपण एकच माप आहे ते परफेक्ट टाकून घ्यायचं, बाकीचे सगळे माप ऑटोमॅटिक परफेक्टच येतात. तर बघा आता आपण हे समोरचा पार्ट तयार आहे. आता टक्स घेऊयात. आता आपण टक्स घेताना इकडच्या साईडला तुम्ही 1/2 इंचाचा टक्स घ्या किंवा 1/2 इंचाचा घ्या आणि इकडल्या साईडला 1/2 किंवा 1/2 इंचाचा. म्हणजे ठरवा अगोदर, इकडलं 1/2 इंच घेतलं तर इकडे 1/2 इंच घ्या, इकडे 1/2 इंच घेतलं तर इकडेही 1/2 इंच घ्या आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करा. म्हणजे 1.5 इंचाचा किंवा 1 इंचाचा टक्स तुम्ही इथं घेऊ शकता. जसं आपण कटोरीचा टक्स घेतो तसा घ्यायचा आहे. आणि हे बाकीचे जे टक्स आहेत ते बरोबर इकडल्या साईडला दोन्ही साईडला असं दोन्ही साईडमधून फक्त 1/2 इंच घेऊन असं हे मार्किंग करायचं आहे. इकडून जास्त घ्यायचं, याजनी कमी करत यायचं आहे. अशा पद्धतीनं टक्स घ्यायचा आहे. म्हणजे आपण इकडच्या साईडला जास्त घ्यायचा, इकडं कमी करत यायचं. इकडच्या साईडला आपल्याला जास्त घेऊन असा कमी करत असे व्यवस्थित असे टक्स घ्यायचे आहेत. म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो. माप हे जे आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं. आता हे झालेलं आहे. आपण 1 इंचाचं अंतर टक्सला वाढवून घेतलं तर आपण इकडच्या साईडला आपल्याला 1 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. टक्स घेतला, मग टक्स घेतला आहे तर आपण आता फिटिंग केली, ब्लाऊज टक्स घेतला तर 1 इंच आपला समोरचा पार्ट कमी होणार. म्हणून इथं हे मार्जिन जे आहे ते 1 इंच वाढवायचं आहे. आणि वरती आपलं इथं 1/2 इंच जाणार आहे, म्हणजे 1/2 इंच जाणार आहे शिलाईमध्ये. 1/2 इंच इकडून, 1/2 इंच इकडून. आणि कटिंग वगैरे करताना आपलं ते बरोबर होतं म्हणून इथं 1/2 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये जोडायचं आहे. वरती 1 इंच नाही घ्यायचं, वरती 1/2च घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये जे आहे ते जोडायचं आहे. म्हणजे क्रॉस आलं पाहिजे हे असं. वरती 1/2, खाली 1 इंच. तुम्ही जर इथं इकडच्या साईडला 1/2 इंच, इकडच्या साईडला 1/2 इंच घेतलं तर इकडं तुम्ही 1.5 इंचाचा टक्स घ्या. आपण इकडे 1/2 इंचाचा टक्स घेतला आहे म्हणून तिकडं 1 इंच घेतलेला आहे.
तर अशा पद्धतीने ही आपलं समोरच्या पार्टचे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार होणारी कटिंग तयार आहे. ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित जर कटिंग केला तर ब्लाऊज व्यवस्थित येतो. मध्ये आपण इथं मुंड्याचे जे आकार दिलेले आहेत, हा बाहेर आलेला आहे थोडासा, हा खालच्या साईडने घेतलेला आहे. अशा पद्धतीने आकार दिले त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होणार आणि फिनिशिंग ही व्यवस्थित येणार आहे. आता हे जे आहे ते आपण आता कट करून घ्यायचं आहे. कट करताना आता आपल्याला इकडच्या साईडने कट करायचं आहे. तर यानं आता इकडचं कट करताना आपण इथं गळारुंदीला कट मारायचा आहे. किंवा अशा पद्धतीनं आपण पाठीमागचा जो आकार जर गळ्याचा खाली असेल, गळ्याची उंची, तरी पण दोन्ही कट केलं तरी चालतं. एक गळारुंदीपर्यंत कट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही भाग आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. आता हे जे आहे ते आपल्याला अगोदर असं हे असं कट करायचं आहे. आणि 1 इंचाचा जो मुंड्याचा आकार आहे तो हे व्यवस्थित असा आकार कट झाला ना मुंड्याचा, तर आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो. हे मुंड्याचा असा आकार कट झाला पाहिजे. आता हे समोरचा आणि आपला क्रॉसपट्टी तयार आहे. आता पाठीमागचाही भाग आपला 2 मिनिटात तयार होणार आहे. तर तुमची गळ्याची उंची किती आहे? तयार आपली 10.5 आहे आणि 1 इंच मार्जिन असं 11 इंच आपण इथं घेणार आहोत. तर गळारुंदी जितकी आहे तितकी तुम्ही देऊन घ्या. इथं 3 इंच गळारुंदी द्यायची आहे, म्हणजे वरती आपण जेवढी गळारुंदी दिली तेवढीच इथं घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपण कट करायचं आहे. चौकोनी कट करायचं, म्हणजे प्रत्येक गळ्याला आपण आकार देऊ शकतो. गोल करू शकतो किंवा चौकोनी तुमच्या आवडीनुसार. अशा पद्धतीनं बघा इथं आपण 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? भाई कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथं जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. भाई कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो तिथं जाऊन बघा. हे बघा अशा पद्धतीने आपण इथं 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.